नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता रविवारी आहे आषाढी एकादशी. रविवारी म्हणजेच की 6 जुलैला आहे. तर आषाढी एकादशी असल्यामुळे आषाढी एकादशीचा आपण उपवास तर करतच असतो. तर प्रत्येक वेळेस काय होतं की आपण उपवास करतो पण काही सेवा उपाय करत नाही. त्यामुळे मग आपल्याला आपल्या घरामध्ये पाहिजे तशा गोष्टी घडत नाही किंवा आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तींचं आयुष्य बदलत नाही. आपल्या घरामध्ये जर माता लक्ष्मी म्हणजेच की लक्ष्मी टिकून राहत नसेल तर मग आपण काही सेवा उपाय करणे तेवढेच महत्त्वाचे आहे. तर आता एकादशीच्या दिवशी आपण जे पण काय उपाय सेवा करू तर त्याचं फळ आपल्याला नक्की मिळत असतं. म्हणून मग आपल्याला एकादशीच्या दिवशी तुळशीचे जे 2 पानं आहेत तर ते पानं कुठे ठेवायचे आहेत आणि त्याबद्दलचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर आता आषाढी एकादशी रविवारी आहे. तर आषाढी एकादशीला आपण देवशयनी एकादशी असेही म्हणत असतो. आता कॅलेंडरमध्ये साधारणपणे 24 एकादशी येत असतात वर्षभर आणि त्यापैकी आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशी या दिवशी आपण भगवान विष्णूंचा अवतार असलेल्या भगवान श्रीकृष्णाला समर्पित म्हणून साजरी करत असतो. तर देवशयनी या शब्दाचा अर्थ असा होतो की जेव्हा देव भगवान विष्णू शयनी अवस्थेत प्रवेश करतात म्हणजेच की गाढ निद्रा अवस्थेत असतात. या दिवशी भगवान विष्णू क्षीरसागर म्हणजेच दुधाचा महासागरामध्ये शेष सर्पावर गाढ निद्रा अवस्थेत प्रवेश करतात. तेव्हा याचे महत्त्व सगळ्यात म्हणजेच की खूप मोठे याचे महत्त्व आहे. तर हा दिव्य विश्रांतीचा काळ असतो. हा काळ 4 महिने असतो जो कार्तिक महिन्यातील प्रबोधिनी एकादशीला संपतो. तर त्याला आपण कार्तिकी एकादशी म्हणत असतो. तर हा जो काळ आहे म्हणजेच की 4 महिन्याचा काळ आहे. तर या काळामध्ये आपण तपश्चर्या म्हणा किंवा धार्मिक विधी किंवा आध्यात्मिक साधना आपण ज्या पण काही सेवा वगैरे करतो, घरामध्ये देवांची सेवा करतो, काही उपाय करतो तर त्याचं फळ आपल्याला 4 महिन्यामध्ये नक्की मिळत असतं. म्हणून मग आपल्याला 4 महिन्याचा हा कालावधी असतो. त्यामध्ये आषाढी एकादशीचा आपण जर उपवास केला किंवा आषाढी आणि कार्तिकी ह्या 2 एकादशी जास्त महत्त्वाच्या मानल्या जातात. मग आपण या एकादशीचा उपवास केला तर त्याचं फळ आपल्याला वर्षभर ज्या एकादशी करत नाही त्या एकादशीचं व्रत केल्याचं आपल्याला फळ मिळत असतं. तर मग आता एकादशीच्या दिवशी आपल्या घरामध्ये म्हणा किंवा मंदिरामध्ये विशेष पूजा केली जाते. तर आता विष्णू सहस्त्रनाम म्हणतात किंवा मग आपल्याला दुसरा एखादा विष्णूंचा मंत्र येत असेल तर तो मंत्र म्हणत असतात. तर कार्तिकी आणि आषाढी एकादशीला पंढरपूरमध्ये विठ्ठल मंदिरात भव्य तीर्थयात्रा भरली जाते. हे सगळ्यांना माहितीच आहे. आणि पायी वारी जाते म्हणजेच की 15 दिवस ही पायी वारी जात असते. प्रत्येक भागातून म्हणा किंवा प्रत्येक राज्यातून किंवा प्रत्येक गावोगावी ही जी वारकरी संप्रदायाची संस्कृती आहे तर ही जपली जाते महाराष्ट्रामध्ये. तर मग आपल्याला काय करायचं आहे की आता आपण ज्याप्रमाणे आषाढी एकादशीचा उपवास वगैरे करतो त्याचप्रमाणे आपल्याला घरामध्ये काही उपाय पण आपल्याला करणे तेवढेच महत्त्वाचे आहे. तर आपल्याला सकाळी काय करायचं आहे, ज्यावेळेस आपल्या घरातील व्यक्ती स्नान करणार असतील तर त्यावेळेस काय करायचं आहे, थोडीशी हळद आणि चंदन टाकून स्नान करायचं आहे जेणेकरून आपल्याला तीर्थ ठिकाणी स्नान केल्याचं पुण्य मिळतं. त्याचप्रमाणे आपल्याला तुळशी मातेपुढं गोपदमची रांगोळी काढायची आहे आणि मग आपल्या दरवाजापुढे पण आपल्याला रांगोळी काढायची आहे. पिवळ्या रंगाचे वस्त्र आजच्या दिवशी आपल्याला आवर्जून परिधान करायचे आहेत. आणि मग एकादशीच्या दिवशी आपण काही उपाय केल्यामुळे आपल्याला त्याचं फळ लगेच मिळतं. म्हणून मग आपल्याला आवर्जून एकादशीच्या दिवशी उपाय सेवा करायचे आहेत. आता पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केल्यामुळे काय होतं की आपल्या शरीरातील नकारात्मकता दूर होते आणि पिवळा रंग भगवान विष्णूंना सगळ्यात जास्त प्रिय आहे. म्हणून आपण आजच्या दिवशी भगवान विष्णूंना पिवळ्या रंगाची फुलं अर्पण करायची आहे. आता बऱ्याच जणांना असा प्रश्न पडतो की आपण पूजा कशी करायची आहे, विठ्ठलाची पूजा करायची आहे का भगवान विष्णूंची पूजा करायची आहे. आता जर तुमच्याकडे विठ्ठलाची मूर्ती असेल तर मग काय करायचं आहे, विठ्ठलाच्या मूर्तीला अभिषेक घालायचा आहे किंवा मग तुमच्याकडे बाळकृष्ण असेल किंवा विष्णूंचा फोटो असेल तर तो घ्यायचा आहे आणि मग त्यांची आपल्याला पूजा करायची आहे. जी पाने आपल्याला म्हणजेच की आता भगवान विष्णूंचा फोटो म्हणा किंवा विठ्ठलाचं मूर्ती असेल तर आपल्याला जी पानं लागणार आहेत पूजेमध्ये तर ती पानं काय करायची आहेत, आपल्याला आदल्या दिवशी तोडून ठेवायची आहे किंवा मग एखादी खाली पडलेलं पान जे आहे तर ते पान आपल्याला घ्यायचं आहे. आता तुळशीचे पान
कधी शिळे होत नाही, म्हणून आपण जो कोणता नैवेद्य ठेवणार आहोत तर ते नैवेद्य तुळशीचं पान अर्पण केल्याशिवाय पूर्ण होत नाही नैवेद्य. म्हणून आपल्याला खाली पडलेलं पान घेऊन पण तुम्ही अर्पण करू शकता, कारण की पुढील 25 दिवस तुळशीचे पान जे आहे खाली पडल्यानंतर ते शिळे होत नाही, म्हणून मग खाली पडलेले पान पण तुम्ही घेऊन अर्पण करू शकता. तुळशी मातेला स्पर्शही करत नाही एकादशीच्या दिवशी, आणि एकादशीला पाणी पण अर्पण करत नाही तुळशी मातेला. ह्या गोष्टीची एक आपल्याला काळजी घ्यायची आहे. आता घरातील दारिद्र्य निघून गेले पाहिजे, घरामध्ये पैसा टिकून राहिला पाहिजे. एकादशीच्या दिवशी आपण कोणतेही उपाय जरी केले तर मग त्याचं फळ आपल्याला नक्की मिळत असतं. जे काही आपण नैवेद्य ठेवणार आहोत तर मग काय करायचं आहे, तुळशीचे आपल्याला 2 पानं घ्यायची आहेत, आणि मग ते पानं आपल्याला काय करायची आहे, जे नैवेद्य आपण अर्पण करणार आहोत तर तिथे आपल्याला देवघरापुढे बसायचं आहे आणि एक दिवा लावायचा आहे, आणि त्यानंतर ती जी 2 पानं हातात आपण घ्यायची आहेत आणि आपली जी पण काही इच्छा असेल तर ती इच्छा सांगायची आहे आणि विष्णू सहस्त्रनाम म्हणायचं आहे. आणि ते जे पानं आहेत तर ते नैवेद्य जे आपण ठेवलं आहे तर त्या नैवेद्यावरती आपल्याला ती पानं आपल्याला पालथी अर्पण करायची आहे, आणि भगवान विष्णूंना किंवा विठ्ठलाची मूर्ती असेल तर तिथे अर्पण करायचं आहे. हा उपाय केल्यामुळे तुमची कोणतीही कठीण इच्छा असेल तर ती इच्छा पूर्ण होते. हा उपाय करताना मनात श्रद्धा असावी. तर मग दुसऱ्या दिवशी हे पानं आपल्याला तिथून उचलायचे आहे, आणि जिथे तुम्ही घरामध्ये पैसा वगैरे ठेवता किंवा तुमचं एखादं दुकान वगैरे असेल तर ते पान आपल्याला तिथे ठेवायचं आहे. घरामध्ये सतत वादविवाद होत असेल तर मग आपल्याला काय करायचं आहे, आजच्या दिवशी एक कलश घ्यायचा आहे, आणि तो जो कलश आहे तर तो कलश आपल्याला दिवसभर देवघरामध्ये ठेवायचा आहे, आणि दुसऱ्या दिवशी त्या कलशामधील जे पाणी आहे तर ते पाणी आपल्याला संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे. एकादशीला आपण जर तुळशीचे हे उपाय केले तर मग आपल्या घरामध्ये लक्ष्मी कायम टिकून राहते, आणि घरामध्ये तुळशी माता ही माता लक्ष्मीचंच रूप मानलं जातं. म्हणून आपण तुळशी मातेची पूजा केल्यामुळे म्हणा किंवा तुळशी मातेच्या पानांचा हा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये वर्षभर कोणत्याच गोष्टीची कमतरता भासत नाही. आपल्या घरामध्ये पैशाची कमतरता भासत नाही किंवा इतर गोष्टींची पण कमतरता भासत नाही. त्याचप्रमाणे आपल्याला काय करायचं आहे, आता विठ्ठलाचं तर आपल्याला आजच्या दिवशी विठ्ठल नामाचा गजर करायचा आहे, त्याचप्रमाणे विष्णू सहस्त्रनाम पण आवर्जून म्हणायचं आहे. आपण ह्या जे सेवा उपाय करत असतो तर आपल्याला काही गोष्टींची पण काळजी घ्यायची आहे. आता आपण एकादशीचा उपवास करत असतो, पण उपवास करून पण आपण जर काही चुका केल्या तर त्याचं फळ आपल्याला मिळत नाही. म्हणून आपल्याला ही या गोष्टीची एक काळजी घ्यायची आहे, म्हणजेच की कोणतंही झाड असेल तर त्या झाडाची आपल्याला फांदी म्हणा किंवा पाने चुकूनही तोडायचे नाही, किंवा फुले पण तोडायचे नाही. आता आपल्याला पूजेसाठी ह्या गोष्टी लागणार आहेत तर तुम्ही आदल्या दिवशीची या गोष्टी म्हणजेच की पानं म्हणा किंवा फुले तोडून ठेवू शकता. तर मग अशा पद्धतीचा हा जो उपाय आहे तर हा उपाय आपल्याला करायचा आहे, जेणेकरून आपल्या घरातील ज्या पण काही समस्या आहेत, अडचणी आहेत तर त्या दूर होतात. कारण की ही संधी आपल्याला वर्षभर पुन्हा नाही, म्हणून हा उपाय आजच्या दिवशी करायचा आहे. तर आजचा व्हिडिओ हा इथेच संपला. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हे लिहायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.